हा डायनिंग हॉल आहे. कोणाचा रे? बिट्ट्या तो महाराज असणार, त्याची पत्नी, 2 मुलं आणि त्यांचा आजी आजोबा. आणि खायला काय मस्तपैकी 4-5 कोंबड्या, देशी कोंबड्या आणलेल्या आणि हरणं. अच्छा. आणि तू? स्टार्ट. एक अरे चल पुढे. आम्ही एंड करत आहे. आम्हाला शेवटपर्यंत बिबट्याने काय दर्शन दिलं नाही मला. नाहीतर मी सुद्धा सांगू शकले असते की मी पण माझ्या डोळ्याने बिबट्या बघितलं. मेरा नशीब गांडू है गाईज. त्यामुळे बट ठीक आहे, होत आहे. बोलतात ना की जसं बुलावा आया आहे तेव्हाच आपण दर्शनाला जातो, तसंच मला तोही दर्शन देईल. चलो बिट्ट्याला दिसला नाही. हा ना. आता एकच उपाय आहे, मारा ना अजून रात्रीचं बसायचं. हो ना. उद्या सकाळी तुला सापळा दिसतो कोणाचा? तुझा ना. जेव्हा बसलाय त्याचा. म्हणजे तू बघा. हा ना, माझे पाहुणे माझ्या स्वागताला. सो आता आम्ही आलो आहे सागरेश्वर मंदिरमध्ये. तिथे खूप सारे मंदिर आहेत, खूप सारे. मासे मासे. पाय धुवायचा आहे. भाऊ सेवेसाठी असतो गाईच. पण जाऊ दे, मी पडले असते ना म्हणून. अरे हा पण धुकी म्हणून मी खाली नाही जाते, कारण की आता मी घसरलेले. पण मला पोहायला येतं, पण मला पोहायचं नाही आता. हे बघा, मानसी मला बदाम शेक देत आहे. थँक्यू मानसी. आमचं फिरून झालं, सो आम्ही वापस आलोय घरी, मावशीच्या घरी. पण आपण वापस आला